हिंदू द्वेष पक्ष आहे आणि म्हणून आपल्या घाणेरडं राजकारण करण्यासाठी त्यांनी आमच्या धार्मिक स्थळांचा वापर करणं हे काँग्रेससाठी काही नवीन नाही आणि म्हणून त्याबद्दलची भूमिका आमच्या भारतीय जनता पक्षाचे माझे सगळेच सहकारी निश्चित पद्धतीने घेतील। पण आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं गडचिरोलीवर किती प्रेम आहे हे तुम्हाला त्यांच्या कृतीतूनच दिसेल। त्यांना शब्दापलीकडे त्यांनी जेव्हापासून गडचिरोलीकडे लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर जे बदल होत आहेत किंबहुना जे काही त्यांच्या डोक्यामध्ये जे काही बदल होणार आहेत या बाबतीमध्ये कदाचित काँग्रेसवाल्यांकडे थोडी कमी माहिती आहे। ते स्वतःही कधी चांगलं करत नाही आणि दुसरं कोण चांगलं करायला जात असेल ते त्यांना आवडतही नाही आणि म्हणूनच आज सत्तेच्या बाहेर बसलेले आहेत आणि फावल्या वेळामध्ये हे सगळ्या इकडे तिकडेचे हे आंदोलनं करत बसलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या ह्या आंदोलनाकडे जास्त लक्ष न देता आमचा भारतीय जनता पक्षाचे जे काही इकडचे जे आमचे सगळे सहकारी आहेत हे निश्चित पद्धतीने त्याला चोख उत्तर देतील ना। त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे। ज्याची ताकद जास्त आहे, ज्याचे आमदार आणि खालचे नगरसेवकांची आणि मतदारांची ताकद जास्त आहे त्याला तेवढा मान सन्मान मिळालाच पाहिजे आणि म्हणून ज्याची ताकद जास्त, जसं वय ज्याचं असतं त्याला मोठा भाऊ म्हणतात, तसं राजकारणामध्ये ज्याची ताकद जास्त त्याला राजकारणामध्ये मोठा भाऊ म्हणतात। चूक काय त्याच्यामध्ये? शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे आणि म्हणून त्याबद्दल जसं आत्माराम साहेबांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे, आम्हा लोकांना ज्यांनी महायुती अजून बळकट होईल कोण नाही बोलणार आहे त्या गोष्टीला, पण शेवटी तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायचा आहे, आम्ही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।